चोरीला गेलेल्या 32 पैकी 30 किलो चांदी जप्त करण्यात आली। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं 30 किलो चांदी लपवली होती। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी हिची गेल्या 3 दिवसांपासून चौकशी सुरू होती। त्यात तिने सांगितल्याप्रमाणे गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या फोक्सवॅगन कारच्या डिक्कीमध्ये चांदीचे दागिने आणि भांडी लपवली होती। गाडीच्या डिक्कीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेले चांदीची ताटं, ग्लास, चमचे, वाट्या, जग, 30 किलोचा असा ऐवज जप्त करण्यात आलाय। कशी सापडली ही सगळी चांदीची भांडी बघा। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीनं ही चांदीची भांडी लपवली होती। 3 दिवसांच्या चौकशीनंतर अखेर रोहिणी, अमोलची बहीण आहे, तिने ही कबुली दिली। पडेगावातल्या गॅरेज समोरच्या फोक्सवॅगन कारच्या डिक्कीमध्ये ही सगळी भांडी लपवली होती। डिक्कीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेला 30 किलोचा चांदीचा हा ऐवज सापडलाय। चांदीची ताटं, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा एकूण 30 किलोचा ऐवज सापडलाय, मात्र 2 किलो अजूनही सापडलेले नाहीये।